दुनियेतील आम्ही दिलदार एकत्र आलो क्रिकेटच्या खेळामुळे, मैत्रीच्या दुनियेतील आम्ही दिलदार एकत्र आलो क्रिकेटच्या खेळामुळे, मैदान गाजवायला आली पहा फ्रेंड्स 11 कोऱ्हाळे, शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय पप्पूभाई इनामदार, माननीय अंबादास सोनवणे, फ्रेंड्स 11 कोऱ्हाळे। स्ट्राइकला आहे तो योगेश पवार, नॉन ट्रॅकच्या बाजूला भूषण उघडेल आपण पाहतोय, गोलंदाज आहे अमोल डुबे। आणि पहिला चेंडू अगदी आपण पाहिला तिथे सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय, 4 रन चौकार। भिडू दे गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार। हिंदू रक्षक ग्रुप यांच्या वतीने या ठिकाणी अमोल डुबेच्या विकेट हॅट्रिक साठी 1000चं प्राइज, ओव्हर हॅट्रिक घेतली कोणत्याही गोलंदाजाने, साई 11 शिर्डी सोनू राजपूत यांच्या वतीने 1100चं प्राइज। इथे रिव्हरचा प्रयत्न केला गेला होता, चेंडू सुंदर त्या निश्चितप्रमाणे अमोल डुबेचा आपल्याला पाहायला मिळेल। प्रवीण कामतकर सरांना विनंती असेल या सर जॉईन व्हा, उद्यापासून नरे ढोमे सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे। आज आणि काल प्रवीण कामतकर सरांचा आपण आवाज ऐकला, त्याचबरोबर चंदू सरांचा आवाज ऐकला, विनोद रावते यांचा आपण आवाज ऐकतोय। हलक्यात चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, इथे चेंडू का पाठमध्ये येऊ शकला नाही, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाला। शांत प्रकारचं वातावरण अगदी आपण पाहतोय। या क्रिकेटच्या स्पर्धेचा 16 जर आपण पाहिलं तर तो 17 तारखेला संपणार आहे, पण 18 तारखेला युवा शेडी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर आयोजित खास महिला भगिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा न्यू होम मिनिस्टर याच मैदानावरती हा कार्यक्रम आपल्याला जो पाहायला मिळणार आहे। धावबाची संधी, डायरेक्ट खिडक्यांचा प्रयत्न आणि त्या दरम्यान आपण पाहतोय तिथे 1 धाव येताना पाहायला मिळेल। धापरक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते, धापरक धावसंख्या 5 धावा, 4 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेले आहेत, 5 धावा धावपालकावरती आहेत। एक चौकार आला तो योगेश पवारच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती, त्यानंतरचे 2 चेंडू डॉट आणि त्यानंतरच्या एका चेंडूवरती 1 धाव निश्चितप्रमाणे येताना आपल्याला जे पाहायला मिळाली। शेवटचे 2 चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो या ठिकाणी जे टाकले जात आहेत, त्या दरम्यान अगदी आपण पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय, 1 धाव तर मिळतीये। दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही आणि एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल। धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती आहे एकूण 6 धावा, 6 रन विदाउट लॉस। परत येता योगेश पवार, तुम्ही पहा शेतकरी 11 हा जो संघ आहे, योगेश पवार, सुनील खडे, योगेश पवार, अमोल डुबे, किरण खोबरे, एक काळ गाजवलेल्या सगळ्यांनी एकाच संघात असणारे दोन्ही खेळाडू। पण इथे पंचाकडे कसं अपिलमध्ये उत्साह जबरदस्त, आतिक पठाण यांच्याकडून निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय इथे पंचांनी अपील पेटवून लावलं गेलंय आणि त्या दरम्यान आपण पाहतोय पहिल्यामध्ये षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या बिन बाद 6 धावा आणि यानंतरचा आवाज असेल विक्रांत लोढा सरांचा आणि प्रवीण कामतकर सर यांचा। थँक्यू। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली। सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली। धन्यवाद मनोज जी। शिरडी के सभी दर्शकों को इस डे नाइट टूर्नामेंट के लिए सप्रेम नमस्कार। काफ़ी दिनों बाद यहाँ मैदान में कमेंट्री करने का अवसर मिला। शिरडी में आप सभी को ज्ञात है कि डे नाइट टूर्नामेंट जो महाराष्ट्र में कभी कहीं नहीं हुई, ऐसी टूर्नामेंट शिरडी में साई नगर के ग्राउंड पे होती थी, जनता राजा मैदान पे होती थी साई अमृत होटल के पीछे, और इतना रश होता था, इतनी टीमें उसमें हिस्सा लेती थी कि दंग रह जाते थे सभी क्रिकेटर्स, सभी दर्शक। और आज यहाँ वो माहौल देखने को मिल रहा है। बॉलर को नहीं संतोष ने बॉलिंग कर रहे हैं।
प्रत्येक विकेटसाठी प्रवीण शेजवळ यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. असने, संतोष असने बॉलिंग कर रहे हैं. भूषण बैटिंग कर रहे हैं. फ्रेंड्स 11 की तरफ से संतोष असने. अगली गेंद बहुत सुंदर शॉट ऑफ साइड में खेला है. इस गेंद को स्क्वायर कट किया 4 रन के लिए. गेंद मैदान के बाहर डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन. भूषण के बल्ले से निकलता हुआ ये पहला चौका और कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन. सनसनीत चौकार. 10 रन बिना किसी नुकसान के. दूसरा ओवर मैच का जारी है. संतोष आशने बॉलिंग करेंगे भूषण को. साई 11 और फ्रेंड्स 11 इन दो टीमों के बीच यहां मैच जारी है. दाहिने हाथ से उर्दू विकेट. अगली गेंद और एक खूबसूरत शॉट भूषण के बल्ले से निकलता हुआ ये, और ये 6 रन के लिए सीधा बॉलर के सर के ऊपर से सामने वाली साइड स्किन के ऊपर 6 रन. पहला छक्का भूषण के बल्ले से निकलते हुआ. मिळाल्या 6 धावा. 16 रन. मेन्सवियर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. 16 रन बिना किसी नुकसान के. दूसरा ओवर मैच का जारी है. एक चौका एक छक्का 11 रन पे खेल रहे हैं भूषण. एक चौके के साथ 5 रन पे खेल रहे हैं योगेश. अगली गेंद बहुत सुंदर गेंद वाइड बॉल करार दिया अंपायर ने. इसे एक अतिरिक्त रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. वाइड बॉल बजरंग मेन्सवियर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाइड बॉलची आक्रमण. 17 रन बिना किसी नुकसान के. संतोष अगली गेंद करेंगे भूषण. काफी आक्रामक बल्लेबाजी कर रहे हैं भूषण दाहिने हाथ से उर्दू विकेट. और ये फिर एक बार ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर वाइड करार दिया अंपायर ने. हा गेला वाइड बॉल बजरंग मेन्सवियर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाइड बॉलची आक्रमण. संतोष अगली गेंद भूषण के लिए. और ये बहुत अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर. रिवर्स खेलना चाहते थे इस गेंद को, लेकिन गेंद बल्ले पे आई नहीं. कुल स्कोर 17 रन बिना किसी नुकसान के. 18 रन सॉरी. संतोष अगली गेंद दाहिने हाथ से उर्दू विकेट. और इस गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड में. गेंद बल्ले पे ठीक तरह से आई नहीं. थर्ड मैन की दिशा में गई. 1 रन पूरा किया बल्लेबाजों ने. और इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन बिना किसी नुकसान के. जबकि मैच का दूसरा ओवर डाल रहे हैं संतोष आसने. शिरडी के क्रिकेट की एक विशेषता है कि जब क्रिकेट मैचेस होती है यहाँ डे नाइट, काफ़ी तादाद में लोग मैदान के बाहर बैठकर इस क्रिकेट का आनंद लेते हैं शांतिपूर्ण तरीके से. संतोष अगली गेंद दाहिने हाथ से और द विकेट. और अब बैटिंग करेंगे योगेश. और योगेश ने इस गेंद को उठा दिया है. गेंद सीमा रेखा के बाहर जाएगी. 6 रन के लिए. इस छक्के के साथ योगेश का पहला छक्का. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवियर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. योगेश के बल्ले से निकलता हुआ ये पहला छक्का. और कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन बिना किसी नुकसान के. एका गाडीची चावी हरवलेली आहे. कुणाला सापडली आहे तर ती कृपया समालोचन कक्षात आणून द्यावी. दो ओवर के बाद 25 रन बिना किसी नुकसान के. फ्रेंड्स 11 कोराड़े ऋषि घोड़के बॉलिंग करने के लिए आ रहे हैं. उनके सामने हैं एक बक्षीस या ठिकाणी आलेले आहे. भूषण जर इथे लागोपाठच्या 6 चेंडूवरती 6 षटकार खेळत असेल तर आकाश अजय अंबर यांच्या वतीने 1000चं बक्षीस. थँक्यू.
आदरणीय आमचे दत्तात्रयजी गोते पाटील उपस्थित झालेले आहेत. मनापासून स्वागत त्यांचं. ऋषि घोटगे अगली वाइट बॉल करार दिया अंपायर ने, ऑफ स्टंप के बाहर गेंद ज्यादा, इसे अतिरिक्त रन के साथ हा स्कोर गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची अक्रम. फिर एक बार ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर, वाइड करार दिया अंपायर ने, दूसरा अतिरिक्त रन. सत्ताईस रन बिना किसी नुकसान के. ऋषि घोटगे बॉलिंग करेंगे भूषण को, और इस गेंद को ऑफ साइड में खेल दिया है. कवर की दिशा में गेंद जा रही है सीमा रेखा की तरफ. 4 रन. शॉर्ट पिच बॉल, उठती हुई बॉल, अंपायर का इशारा 4 रनों साऱ्या का. गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. 31 रन बिना किसी नुकसान के. फ्रेंड्स 11 पहले बैटिंग करते हुए ऋषि घोटगे पहले 2 वाइड बॉल डाले, फिर शॉर्ट पिच गेंद ऑफ स्टंप के बाहर डाला, जिसको कवर्स में खेल दिया. कवर ड्राइव 4 रन के लिए भूषण ने. दूसरा चौका भूषण का. ऋषि दाहिने हाथ से और जो विकेट. अगली गेंद करेंगे, और ये बहुत अच्छी गेंद. रिवर्स खेलना चाहते थे, इस गेंद को बल्ले पे आई नहीं गेंद. विकेट कीपर ने गेंद को स्टंप्स के पीछे गैदर किया बिना किसी रन के. 31 रन बिना किसी नुकसान के. ऋषि दाहिने हाथ से और जो विकेट. अगली गेंद करेंगे भूषण को, और ये बहुत अच्छी गेंद, यॉर्कर टाइप गेंद. बल्ले पे गेंद आई नहीं, विकेट कीपर ने गेंद को स्टंप्स के पीछे गैदर किया. कोई रन नहीं. ऋषि घोटगे दाहिने हाथ से और जो विकेट. अगली गेंद साई 11 की तरफ से बहुत अच्छी गेंद. बीट हो गए, यहां पर रन आउट होने का खतरा हो सकता है, लेकिन कोई यहां फिर खिलाड़ी मौजूद नहीं. 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. अतिरिक्त रन के रूप में ये रन आएगा. इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन बिना किसी नुकसान के, जबकि मैच का तीसरा ओवर डाल रहे हैं ऋषि घोटगे. दाहिने हाथ से और जो विकेट. ऋषि की अगली गेंद, और बहुत सुंदर शॉट. इस गेंद को खेला है ऑफ साइड में. लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद को रोक रहे हैं. 1 रन पूरा किया, 1 ही रन मिलेगा. इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन बिना किसी नुकसान के. 33 फॉर नो लॉस. मैच का तीसरा ओवर डाल रहे हैं ऋषि घोटगे. ऋषि दाहिने हाथ से और जो विकेट. अगली गेंद करेंगे योगेश के लिए, और इस गेंद को ऑफ साइड में खेल दिया है. आउट हो सकते हैं यहां पर. शॉर्ट कवर्स के स्थान पर कैच कर लिए गए योगेश, और इस तरह से भूषण आउट हो चुके हैं. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. पहला विकेट गिर चुका है फ्रेंड्स 11 का. ऋषि घोटगे को एक विकेट मिला. योगेश कानोडे जा रहे हैं बैटिंग करने के लिए फ्रेंड्स 11 की तरफ से. 1 विकेट के नुकसान पर 33. अमोल डुगे अगर बॉलिंग करते हैं तो उनके हर विकेट को 501 रुपए का प्राइस दिया जाएगा. आमच्या पप्पू शेजवळ यांच्यातून एक प्राइज आलेले आहे. अमोल डुबे साठी एक प्राइज असेल प्रत्येक विकेटला. पप्पू शेजवळ कंपनी 500 कंपनी सॉरी, प्रत्येक विकेटला 500 रुपये. थँक्यू. अमोल डुबेच्या गोलंदाजीसाठी बक्षीस असेल. थँक्यू. संतोष
संतोष आश ने पहली ओवर डाल चुके हैं, दूसरी ओवर डालने के लिए आ रहे हैं और इस गेंद को हवा में उठा दिया है। सीधा गेंद 6 रन के लिए, 4 रन के लिए डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। 4 रन, पहला चौका। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार। इन 4 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन 1 विकेट के नुकसान पर। संतोष आश ने दाहिने हाथ से ओवर द विकेट। अगली गेंद करेंगे योगेश को। फुल टॉस गेंद और खूबसूरत शॉट ऑफ साइड में 6 रन के लिए। अजीब गरीब शॉट, रिवर्स शॉट खेला है डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर। 6 रन। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। अन्ना मेन्स बियर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार। 43 रन 43 फॉर 1 विकेट। 43 रन 1 विकेट के नुकसान पर संतोष आशने काफी महंगे साबित हो रहे हैं। पहली गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद के ऊपर छक्का। 2 गेंदों में 10 रन जो चुके हैं संतोष आशने। अगली गेंद करेंगे, सामना करेंगे योगेश। बहुत अच्छी बैटिंग कर रहे हैं। फिर एक बार इस गेंद को उठा दिया है ऑन साइड में। 6 रन के लिए गेंद सीमा रेखा के बाहर, डीप लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। अन्ना मेन्स बियर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार। संतोष, बहुत अच्छी बैटिंग योगेश द्वारा। 2 छक्के 1 चौका। संतोष राउंड विकेट आ रहे हैं और इस गेंद को भी खेल दिया है। सीधा लॉन्ग ऑफ की तरफ गेंद जा रही है। 1 ही रन मिलेगा। इस 1 रन के साथ 50 रन पूरे हो चुके हैं फ्रेंड्स 11 के, जबकि मैच का चौथा ओवर डाल रहे हैं संतोष आशने। योगेश बहुत अच्छी बैटिंग कर रहे हैं, आक्रामक बैटिंग कर रहे हैं। 29 रन पे खेल रहे हैं। 3 छक्के और 2 चौकों की सहायता से 29 रन। योगेश पवार याची विकेट जो कोणी गोलंदाज घेईल त्यासाठी सोनू राजपूत यांच्या वतीने 500 रुपये। थँक्यू। योगेश बैटिंग कर रहे हैं और खूबसूरत शॉट योगेश का, ये छक्का डीप मिड विकेट बाउंड्री के ऊपर से। और इस शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। अन्ना मेन्स बियर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार। 2 योगेश यहां बैटिंग कर रहे हैं। एक योगेश कानवडे, दूसरे योगेश पवार। विशेष करून अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी ज्यांचा अनमोल सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे, युवा शिर्डी ग्रामस्थातील असणारे आपले एक सक्रिय सभासद आहेत आणि त्यांनी आपल्या या शिवजयंतीच्या सोहळ्यासाठी जे आता खास करून नाशिक नांदेड या ठिकाणी आता स्थायिक आहेत व्यवसायाच्या माध्यमातून आणि ग्रो मोरे फायनान्स शिर्डी यांच्या माध्यमातून आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेला आमचे भूपेंद्र साळवे साहेब यांच्या माध्यमातून खास करून 11,111 रुपयाची देणगी जमा झालेली आहे। त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। थँक्यू। धन्यवाद। 4 रन के लिए गेंद को खेला था डीप कवर्स के स्थान पर। कवर ड्राइव, खूबसूरत कवर ड्राइव योगेश कानवडे द्वारा। 1 छक्का 1 चौके की सहायता से योगेश खेल रहे हैं 10 रन पर। कुल स्कोर 60 रन 60 फॉर 1 विकेट। 60 रन 1 विकेट के नुकसान पर। बहुत महंगे साबित हो रहे हैं संतोष इस ओवर में। 27 रन इस ओवर में दे चुके हैं। 3 छक्के 2 चौके और 1 सिंगल। 27 रन दे चुके हैं। आखिरी गेंद लेकर आएंगे शायद संतोष। ओवर हो गई। 27 रन इस ओवर में दे चुके हैं संतोष आसने।
ऋषि घोड़गे आए हैं बॉलिंग के लिए। उनके सामने है योगेश पवार। सुंदर, बहुत अच्छा बॉल, सुंदर गेंद ऑफ स्टंप के बाहर। बैट्समैन की समझ में नहीं आई, बैट और बॉल में कोई संपर्क नहीं हुआ। विकेट कीपर ने गैदर किया स्टंप्स के पीछे, कोई रन नहीं। ऋषि घोड़गे 5वां ओवर जारी है दाहिने हाथ से, और विकेट। अगली गेंद करेंगे योगेश पवार को। फिर एक बार बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, बीट कर दिया। खेल नहीं पाए योगेश पवार इस गेंद को। लेट कट बॉल जिसे कहते हैं, स्लो बॉल डालते हैं लेकिन लेट कर करते हैं ऋषि घोड़गे। बहुत अच्छी बॉलिंग। ऋषि घोड़गे दाहिने हाथ से, और विकेट। अगली गेंद करेंगे योगेश पवार को, और फिर एक बार खूबसूरत गेंद, बहुत अच्छी बॉलिंग ऋषि घोड़गे द्वारा। जब एक बॉलर पे टूट पड़े थे दोनों बल्लेबाज, काफी आक्रामक बल्लेबाजी कर रहे थे योगेश पवार और योगेश कानोडे, लेकिन इस ओवर में तीनों गेंद बिना किसी रन के डाल चुके हैं ऋषि घोड़गे। बहुत अच्छी बॉलिंग कर रहे हैं ऋषि घोड़गे दाहिने हाथ से, और विकेट। बहुत सुंदर बॉलिंग का प्रदर्शन। इस गेंद को हवा में उठा दिया है, कैच हो सकता है। फील्डर, बहुत अच्छी फील्डिंग, डीप मिड विकेट सीमा रेखा पर। बहुत खूबसूरत फील्डिंग का अमोल दुबे ने यहां नजारा दिखाया है। बहुत अच्छी फील्डिंग। मी सगळ्या शिर्डीकरांना विनंती करेल, एकदा जोरदार टाळ्या अमोल डुबेसाठी आपण वाजूया, जोरदार टाळ्या। सुंदर फील्डिंग अमोल दुबे द्वारा, 6 रन भी बचाए और बहुत सुंदर फील्डिंग। अगली गेंद ऋषि, और ये बहुत अच्छी गेंद। फिर एक बार इस गेंद को ठीक तरह से खेल नहीं पाए, रिवर्स खेलना चाहते थे, गेंद बल्ले पे आई नहीं। 1 रन इस बीच बल्लेबाजों को मिला। कुल स्कोर 62 रन, 63 रन बिना किसी एक विकेट के नुकसान पर। 63 रन ऋषि घोड़गे बहुत अच्छी बॉलिंग कर रहे हैं। आखिरी गेंद, और ये खूबसूरत शॉट सीधा कमेंट्री बॉक्स के पीछे। 6 रन के लिए 5 गेंदें बहुत अच्छी डाली थी ऋषि घोड़गे ने, लेकिन शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। अन्ना मेन्स बियर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार। कुल स्कोर 69, 69 रन 5 ओवर्स के बाद 1 विकेट के नुकसान पर। अब आखिरी ओवर का खेल शेष। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली। 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली। सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओव्हर संपली। आखिरी ओवर का यहाँ खेल जारी है, और आगे का समालोचन करेंगे मेरे साथी प्रवीण कामटकर। शेवटचं षटक अगदी आपण पाहतोय या ठिकाणी अगदी टाकलं जाईल, आणि शेवटच्या षटकासाठी वाह, काय कमालीचा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। अंगभेदक मारा होता, शरीर भेदक मारा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू तुम्ही पाहताय। धावपलकावरती जर नजर टाकली ना, 69 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। शेवटचा आणि अंतिम षटक मनोज सर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे। पंचांना विनंती असेल खेळाडूची विचारपूस करा सर, हेमंत सर। थँक्यू। षटक क्रमांक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी 6व्या क्रमांकाचं पाहतायत। 6वं षटक, आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा वसूल केल्या जाणार आहेत, किती धावा इथे मात्र कुठून काढल्या जातील। दुसऱ्या धावेसाठी मात्र केलेला प्रयत्न, आणि पाहता पाहता 2 धावा
या ठिकाणी मात्र पळून पूर्ण होताना पाहायला मिळतील. 2 धावेने धावफलक वाढेल. 71 धाबा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 मैदानावरती या ठिकाणी तुम्हाला मार्गस्थ असताना जे पाहायला मिळत आहेत. एक चांगली मॅच. खरं तर तुम्ही आता आजच्या दिवसातील शेवटचा सामना. दिनेश शिंदे यांच्या वतीने एक बक्षीस आलेलं आहे. दिनेश शिंदे यांच्या वतीने एक बक्षीस येते. जर विकेट आली तर 500 रुपयाचं बक्षीस. थँक्यू. शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू मात्र या ठिकाणी मैदानाच्या मध्ये जे शिल्लक आहेत. पाहूयात कशा प्रकारचं कामकाज इथे मात्र होताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. वासूर एक चेंडू होता इथे मैदानाच्या आतमध्ये. गुडलाईन स्पॉट वरती पडलेला चेंडू निर्धाव स्वरूपाचा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. खरं तर धावा रोखण्याचा प्रयत्न केला. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. 72 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही या षटकातले मात्र 2 चेंडू फेकायचे बाकी आहेत. या 2 चेंडूवरती काय कमाल होईल. धावबादची संधी मात्र या ठिकाणी जी असेल आणि इथे फलंदाज धावबादच्या रूपानं मात्र इथे माघारी परतताना पाहायला मिळतोय. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. न्यू बॅटर इथे मैदानाच्या मध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळेल. सर्जिल बागवान न्यू बॅटर मात्र मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतो. तालुका आउट बॅट्समन आहे खरं तर हा खेळाडू आणि तुम्ही पाहता तो मैदानाच्या मध्ये येऊन दाखल झालाय. शेवटचा या षटकातला एक चेंडू बाकी आहे. 2 गडी मात्र माघारी परतलेत. 72 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. हा चेंडू सुरेख फटका तिथे होता. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न केलाय. धावबादची संधी असेल तिथे आणि यास फलंदाज होईल मात्र धावबादच्या रूपाने बाद. पहिली इनिंग पहिला डाव या ठिकाणी समाप्त होतो. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. पहिली इनिंग संपले. 73 धावा धावफलकावरती या ठिकाणी कुटुंब काढल्यात आणि जिंकण्यासाठी 74 धावेंचं टार्गेट या ठिकाणी मैदानाच्या मध्ये जे ठेवलं गेलेलं आहे. 74 धावा जिंकण्यासाठी मात्र बनवायच्या क्षेत्ररक्षण आता लागलं जाणार आहेत आणि सामना देखील इथे रंगताना तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. इथं अगदी आपण पाहतोय आपले मार्गदर्शक साईंच्या केबलचे आमच्या पोपट त्या भालिका ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबरोबर अतुलभाऊ कोते पाटील आणि द्वारकानाथजी कोते पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एक इनिंग या ठिकाणी संपलेली आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय प्रवीण सर आता लीग पद्धत जर अगदी आपण पाहिली तर आता हे 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि 12 संघ खेळत असताना आपल्याला आता लीगमधील एक शेवटचा सामना पाहायला मिळतोय. उद्या कॉलबॅकचे राऊंड आहे. उद्या बरोबर 2 वाजता आपण मैदान हे सुरू करणार आहोत आणि उद्या कॉलबॅकच्या राऊंडमधून सुपर 8ला 2 संघ अ गटातून एक आणि ब गटातून एक असं आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्यासुद्धा 6 मॅच आहेत. उद्या 5 मॅच नाही आहेत आणि एक शेवटचा सामना निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपण पाहू या मॅचमध्ये नक्की कोणता संघ या स्पर्धेच्या सुपर 8ला आणि कॉलबॅकला जाऊन पोहोचतोय ते आपण पाहू. मैत्रीच्या दुनियेतील आम्ही दिलदार एकत्र आलो क्रिकेटच्या खेळामुळे. मैत्रीच्या दुनियेतील आम्ही दिलदार एकत्र आलो क्रिकेटच्या खेळामुळे. मैदान गाजवायला आली पहा
फ्रेंड्स 11 कोऱ्हाळे शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय पप्पूभाई इनामदार, माननीय अंबादास सोनवणे, फ्रेंड्स 11 कोऱ्हाळे। या ठिकाणी घनश्याम सोनेजी अर्थात पप्पू याच्या प्रत्येक षटकारासाठी प्रसाद भाऊचे यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक आहे। सोनू राजपूत यांचं एक प्राइज आलेलं आहे। जो कोणी या दोघांपैकी सामना जिंकून देईल त्यासाठी शेवटपर्यंत नॉट आउट सामना जिंकून दिला तर 2000चं रोख पारितोषिक आणि नॉट आउट सामना जिंकला दोघांनी तर दोघांनी हा सामना नॉट आउट जिंकून दिला तर 5000 रुपये सोनू राजपूत यांच्या वतीने। सलामीची जोडी इथे मैदानाच्या मध्ये घनश्याम सोनेजी पप्पू याच्या प्रत्येक षटकारासाठी प्रसाद अवचे पाटील यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक। धन्यवाद। सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होते। एका बाजूने तुम्ही घनश्याम सोनेजीला पाहताय, संघाचा संघ नायक आहे, तर दुसऱ्या बाजूने सुशांत गायकवाडला तुम्ही पाहताय। म्हणून सर प्रत्येकानं स्वप्न पाहिलेत या स्पर्धेमध्ये की खरं तर एक चांगला खेळ करून मात्र या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्याची। इथे स्वप्न कुणाचं पूर्ण होणार आहेत आणि कॉलबॅकला मात्र कोणते दोन संघ जाताना आज पाहायला मिळतील यासाठी मात्र मोठा संघर्ष या सामन्यामध्ये जो पाहायला मिळेल। स्वप्नांच्या बाबतीत अगदी आपण चर्चा केली, स्वप्न बऱ्याच जणांची पाहिली होती की आपल्याला या क्रिकेटच्या मध्ये खेळायला मिळावं, ते स्वप्न पूर्ण झालं। दुसरं स्वप्न डोळ्यासमोर राहिलं की मला चांगला संघ मिळावा, चांगला संघ मिळाला, ते एक स्वप्न पूर्ण झालं। आता टीमच्या अपेक्षा वाढल्या, काय स्वप्न परत एकदा तयार झालं की नाही मला या स्पर्धेमध्ये खेळत असताना खास करून माझा संघ सुपर 8ला पोहोचावा, हे खास करून अगदी आपण पाहतोय स्वप्न आहे। आता ते स्वप्न इथं कशा प्रकारे पूर्ण केलं जातं ते आपल्याला पाहायचं आहे, कारण स्वप्न 3 असतात जी झोपेपणी पडतात, स्वप्न ती असतात की ज्यांच्यामुळे झोप उडली जाते। असं म्हटलं जातं की पाटेची स्वप्न खरी ठरली जातात, परंतु पाटेची स्वप्न पाहण्यासाठी सुद्धा अगदी आपण पाहतोय की झोपावं लागतं, परंतु स्वप्न ती असतात की जी झोपेत पडतात ती नाही, स्वप्न ती आहेत की ज्यांच्यामुळे झोप उडली जाते। आता झोप नक्की कोणाची उडली जाते ते आपल्याला पाहायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील मुघलांची ती झोप उडवली होती, ते स्वप्न पाहिलं होतं स्वराज्याचं महाराजांनी। पहिला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय, बरीचशी उंची होती तिथे चेंडूला, पंचांनी मात्र हात बाहेर काढलेला आहे आणि पंचांचा निर्णय इथे मात्र असेल काय चेंडूचा इथे मात्र पंच काय निर्णय देतात यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत। 2 पंच एकत्रित येतील आणि निर्णय मात्र कळवला जाईल। दरम्यानच्या काळात आपण पाहतोय की खास करून आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून 7 दिवस आपण पाहतोय की खास करून अगदी आपण लकी ड्रॉसाठी प्रेक्षकांसाठी जे रोज एक सायकल देत असतो ती देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालेलं आहे ते माजी नगरसेवक प्रसाद शेळके पाटील, माजी नगरसेवक अमृत गायके पाटील आणि आदरणीय आमचे केशव आप्पा जाधव यांच्या वतीने या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जे योगदान आहे त्यांचं आगमन झालं, त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत। नो बॉल दादाभाई शेखचा तुम्ही चेंडू पाहिलात, नो चेंडू गेला, नो बॉल। डीएन स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर माननीय धनंजय जाधव यांच्याकडून नो बॉलची अकरान। आझाद ग्रुप यांच्या वतीने प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं प्राइज लिहून ठेवा मारुती सर। सोनू राजपूत, ऋषी भोसले यांच्या वतीने एक प्राइज आले 6 षटकार लागोपाठ 11,000। थँक्यू। नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा चेंडू आता तुम्हाला मात्र जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे इथे कशा प्रकारची कामगिरी
मैदानाच्या आतमध्ये होताना ती पाहायला मिळेल. खरं तर मनोज सरांनी सांगितलं स्वप्न प्रत्येकानं पाहिलेलं आहे, परंतु स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना, आणि तेच स्वप्न आम्हाला पुन्हा पडेल का? हर हर महादेवची नौबत पुन्हा जडेल काय? आणि या स्वराज्याला छत्रपती शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? बाजीसारखी हक्कासाठी खिंड कुणी लढवेल काय? आणि या स्वराज्याला छत्रपती शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेंसाठी सनसनी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. प्रसाद रणबळे यांच्या विकेट हॅट्रिक साठी रवी सोनवणे यांच्या वतीने 301 आहे. षटकार हॅट्रिक साठी इथे 1000 आणि चौकार हॅट्रिक साठी 501 सोनू राजपूत यांच्या वतीने. थँक्यू. स्वप्नांचा पाठलाग सुरू झालाय. चौकार आले धावपलकावरती. तुम्ही पाहता 6 धावा धावपलकावरती आहेत. परत एकदा आक्रमण आणि चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धाव्यांसाठी षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स विअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. घनश्याम सोनेजी, काय कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहेत. चौकाराच्या पाठोपाठ षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि धावपलक पोहोचलाय. 12 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चौफेर फटकेबाजी तुम्हाला जी पाहायला मिळते आहेत. वासुर एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जो पाहायला मिळतो डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे हलकसं अपील होतं, परंतु अपील फेटाळून लावले. 2 पंच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. अनुभवी पंचांची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्वप्न आणि स्वप्न तुम्ही पाहतायत. मर्द आता जीत आहे, पिऊन थोडा खंबा, आणि मरणाला लाजवणारा दिसत नाही कुठे संभा. आमच्या शंभू सारखा शूरवीर तरुण इथे घडेल काय? आणि या स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय दिमागदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स विअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. काय कमालीची फटकेबाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकार आलाय. धावपलक वाढलं इथे मित्रांनो. धावपलक जाऊन जे पोहोचतोय 18 धावा धावपलकावरती आहेत. घनश्याम सोनेजी अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 4 चेंडू खेळलाय. 16 धावा त्यानं मात्र इथे कुटुंब काढलेल्या आहेत. परत एकदा बिग हिट आणि हा चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स विअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. ऋषी भोसले आणि सोनू राजपूत यांच्या वतीने लागोपाठच्या 6 चेंडूवरती 6 षटकारांना 11,000 रुपयाचं बक्षीस आहे. थँक्यू. काय कमालीची फटकेबाजी घनश्याम सोनेजीची मात्र तुम्हाला पाहायला मिळते. संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये मात्र तुटून पडताना तुम्हाला जो पाहायला मिळतो. स्वतःच्या फॉल्टरमध्ये मात्र चेंडूचा बॅकअप केलाय. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जे समाप्त होताना पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावपलिकावरती तुम्ही पाहतात बिनबाद 24 धावा धावपलिकावरती या ठिकाणी कुटुंब काढल्यात. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. 3 षटकार आणि 1 चौकार इथे मात्र पाहायला मिळाला. रमेशजी गोंदकर साहेब यांच्यातून प्राइज आलेले लागोपाठच्या 6 चेंडूवरती 6 षटकार 2100चं प्राइज या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर घनश्याम सोनेजी अर्थात पप्पू सोनेजीच्या प्रत्येक षटकारासाठी प्राइज आहे. पप्पू भाऊ शेजवळ 501 कंपनी यांच्या वतीने 500 रुपयाचा प्राइज प्रत्येक षटकारासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहतात 24 धावा षटक क्रमांक 2 आता मैदानाच्या मध्ये सुरू झालंय. भूषण उघडे संघाचा संघ नाही की ते मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. तयार होताना तुम्हाला जो पाहायला मिळेल. हा चेंडू मात्र पाहायचंय. फटका तर फसलाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. झेल टिपलाय आणि धक्का क्रमांक पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळताना जी पाहायला मिळते.
संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. संघ नायकानं आपली कामगिरी चोख मैदानाच्या मध्ये पार पाडलेली आहे. सनी मुर्तडक आणि अक्षय मुर्तडक यांच्या वतीने लागोपाठच्या 3 विकेटसाठी भूषण उघडेसाठी 1100 रुपयाचं प्राईज असणार आहे. थँक्यू. विकेट हॅट्रिकसाठी हे प्राईज असेल. या गोलंदाजाला 3 चेंडूवरती 3 षटकार जो कोणी फलंदाज खेळेल त्याच्यासाठी 2100 रुपये सोनू राजपूत यांच्या वतीने. इथे आझाद ग्रुप यांच्या वतीने प्रत्येक विकेटला 200 रुपये आहेत. 200 रुपये जमा झाले. धन्यवाद. एक विकेट मात्र मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळते तर न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळतोय. खरं तर आयकॉन अमोल डुबे मात्र मैदानाच्या मध्ये जाऊन दाखल होताना जो पाहायला मिळतोय. एक चांगला खेळ, एक चांगलं क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या मध्ये जे पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची मन जिंकणारी लढत तुम्ही इथे मैदानावरती जी पाहत आहेत. घनश्याम सोनेजीनं काय कमालीची फटकेबाजी केलेली आहेत. अफलातून फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 6 चेंडू खेळलाय, 22 धावा त्याच्या बॅटमधनं मात्र इथे मैदानावरती येताना पाहायला मिळाल्यात. तर अमोल डुबे हा खेळाडू देखील तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. यावेळेस बिग हिट आणि हा चेंडू देखील पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स विअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. धावेंचा पाऊस इथे मैदानाच्या मध्ये मात्र पडताना जो पाहायला मिळतोय. दिवाळीच्या दिवसामध्ये जसे आपण बाण पेटवतो, तोफा पेटवतो, ज्या जशा उसळी मारतात ना मित्रांनो, अगदी तसाच विस्फोटक इथे मात्र घडवलाय. अगदी तशीच परिस्थिती इथे तुम्हाला मैदानाच्या मध्ये जी पाहायला मिळते. अमोल दुबेच्या बॅटमधून आलाय षटकार. धावफलक देखील वाढलाय. 30 धावा धावफलकावरती. या ठिकाणी तुम्ही पाहतात एका गड्याच्या मोबदल्यात शेवटचे 28 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज. हाय व्होल्टेज मॅच मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. हा चेंडू मात्र तुम्ही पाहताय निर्धाव स्वरूपाचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळालाय. डॉट बॉल. हिंदू रक्षक ग्रुप यांच्या वतीने अमोल डुबेच्या लागोपाच्या 3 षटकारांसाठी 1000चं बक्षीस आहे. तुकारामदादा मुखेकर यांच्या वतीने बक्षीस आले. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी अमोल डुबेसाठी 1100चं प्राईज. 30 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अमोल इज द मॅन. चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय सनसनी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. 6 चेंडूवरती 6 षटकार जर खेळले तर प्रसाद शेळके पाटील माजी नगरसेवक आणि अमृत गायके पाटील माजी नगरसेवक सायकल दाते यांच्या वतीने 2100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर कृष्णा मुर्तडक 6 चेंडू 6 षटकार 2100 रुपये. पंचांकडे अपील मात्र केलं होतं. मनोज सर तुम्ही पाहिलं असेल आता या अगोदर एका बाजूने आग लागली होती. अमोल मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता चहू बाजूने मैदानाच्या आतमध्ये आग लागलेली आहे. आगीमध्ये कोणता संघ होरपळून निघेल ना हे पाहणं देखील फार गरजेचं आहे. विशेष करून एक गोष्ट सांगेल, इथे जी आग लागली ना ती आग विझवायला अग्निशामक बंब जे आहेत आणि किंवा रंगपंचमीच्या पिचकाऱ्या आहेत त्या सुद्धा कमी पडण्याची शक्यता आहे. इतकी मोठी आग लागली. रणांगणाचं स्वरूप इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होताना जे पाहायला मिळत आहेत. ओव्हर संपली. सुनील नवले षटक क्रमांक 3 घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. तयार होताना पाहायला मिळेल.
यावेळेचा चेंडू सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या अगदी बाहेर येतोय सनसनीत खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. 38 धावा धावपलिकावरती आहेत. अजूनही 23 चेंडूमध्ये 36 धावा जिंकण्यासाठी मात्र बनवायच्यात. यशस्वी क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला जी पाहायला मिळते. हॅलो, या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पाणी संयोजन यांच्या माध्यमातून समीर आवारे साहेब बड्डे बॉय यांच्या वतीने 7 चेंडूवरती 7 षटकारांसाठी 5,000चं बक्षीस आहे. थँक्यू. वाईड बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू. हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची आक्रमण. अवांतर धावेने मात्र धावपलक देखील इथे वाढताना जो पाहायला मिळाला. 39 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही 35 धावेंची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेचा चेंडू परफेक्ट बॅटवरती आला नाही. खरं तर तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळतो. मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षण सुरेख आहे. एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळते आणि एका धावेने धावपलकही पुढे सरसावतो. 40 धावा. शेवटचे 22 चेंडू आणि 34 धावेंची मात्र जी गरज मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहतायत. खरं तर युवा शिर्डी ग्रामस्थांचं एक देखणं आयोजन, देखणं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही जे पाहतायत. सातत्यपूर्ण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला. इथे मोठा फटका आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि झेल टिपला. तिथे फलंदाज होईल बाद. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. प्रवीण शेठ जाधव यांच्या वतीने घनश्याम सोनेजी अर्थात पप्पूच्या प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयाचं प्राईज आणि माझ्यासाठी या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस आले. त्यांना मनापासून धन्यवाद. शेवटचे 21 चेंडू आणि 34 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी आहेत. इथून पुढे मात्र आता कुणाला तरी बाजीप्रभू देशपांडे व्हावं लागेल, कुणाला तरी तानाजी मालुसरे व्हावे लागेल आणि ती खिंड आता इथे मैदानाच्या मध्ये लढवायची आहे. रमेशभाऊ गोंदकर पाटील यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100चं प्राईज असेल. धन्यवाद. घनश्याम सोनेजी यांनी जर सामना जिंकून दिला तर सोनू राजपूत आणि उर्शी भोसले 2100चं प्राईज राहील. थँक्यू. शेवटचे 21 चेंडू आणि 34 धावेंची मात्र जी गरज न्यू बॅटर अमोल गागरे मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळतोय. सुनील नवलेचा हा चेंडू तुम्ही तिथे पाहतात. मोठा फटका खेळायचा होता. खरं तर तिथे एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली आणि एका धावेनं धावपलक देखील पुढे सरसवताना पाहायला मिळतात. 41 धावा धावपलकावरती आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. गणित गुणोत्तर प्रमाण पुन्हा एकदा सिद्ध होतं. शेवटचे 20 चेंडू आणि 33 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी मात्र तुम्हाला अजूनही जे पाहायला मिळते आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार आहे, सामना रंगणार आहे. सामना रंगतो यामध्ये कुठलीही शंका नाही. यावेळेस मात्र आक्रमण चढवलाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. 47 धावा धावपलकावरती आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यात. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा सिद्ध होतं. शेवटचे 19 चेंडू आणि 27 धावेंची गरज. घनश्यामची मात्र अतिशय दर्जेदार फटकेबाजी. 9 चेंडू खेळलाय 33 धावेंवरती मात्र मैदानाच्या आतमध्ये नाबाद खेळताना तुम्ही जो पाहतायत. परत एकदा आक्रमण आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. जबरदस्त फटकेबाजी मात्र मैदानाच्या मध्ये. काय जबरदस्त काउंटर अटॅक मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. घनश्याम सोनेजीने मात्र इथे नेत्रदीपक रोषणाई केलेली आहे. धावपलक
51 धावा धावपलिकावरती आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. मात्र तुम्ही ज्या पाहतायत सामन्याचं समीकरण मात्र तुम्ही जर मैदानाच्या मध्ये पाहिलं तर शेवटचे 18 चेंडू आणि 23 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी मात्र तुम्हाला जे पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू आणि 23 धावा. काय वाटतंय मनोज सर, इथून पुढे कसा सामना रंगेल? शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. धन्यवाद प्रवीण सर. आता शेवटचे 18 चेंडू तर बाकी राहिले आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा जर आपण पाहिल्या तर बाकी राहिल्यात त्या अजूनही 23. 18 चेंडू आणि 23 धावा अजूनही या दरम्यानच्या पडवायच्या आहेत. आणि इथे विकेट आली आहे अमोल गागरे बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. एक मोठी विकेट निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर सोनवणे त्याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. एक उंचपुरा असा खेळाडू मयूर सोनवणे 18 चेंडूमध्ये 23 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट आली. 17 चेंडूमध्ये आता 23 धावा ज्या बनवायच्या आहेत. पण ह्या धावा बनवायच्या आहेत. 51 धावा धावपालकावरती आहेत. 3 फलंदाज आतापर्यंतचे बाद आहेत. त्यामुळे इथून पुढचा जो काही धावफलक आहे तो बनवत असताना खूप मोठं कष्ट या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. सूर्यप्रकाश या चेंडू अगदी आपण पाहिला धाव घेण्याचा प्रयत्न इथे ओ फिकी थोडीशी अस्ताव्यस्ता रिक्स निश्चितप्रमाणे थोडीशी उचलली होती. माहिती आहे रिक्स उचलल्याशिवाय आता पर्याय नाही. कारण विकेट पप्पूची अर्थात घनश्याम सोनीची सगळ्यात मोठी आहे. त्यामुळे रिक्स थोडीशी उचलली गेली. कारण जोपर्यंत उचलली जाणार नाही रिक्स तोपर्यंत विजय होणार नाही फिक्स. त्यामुळे रिक्स ही उचलावी लागेल. आणि इथं ही रिक्स गोलंदाज भूषण उघडेंनी या ठिकाणी जी उचलली गेली होती. धापलका धावसंख्या एकीने पुढे जातोय. धापलका धावसंख्या 52 आहे. 3 फलंदाज बाद आहेत. 16 चेंडूमध्ये 22 धावा अजून या दरम्यानच्या पडवायच्या आहेत. 52 धावसंख्यांपैकी 37 धावा घनश्याम सोनेजी अर्थात पप्पूच्या आहेत. त्या पण 10 चेंडूतच आहेत. आक्रमकता खूप जबरदस्त आहे. सुरेख प्रकारचा फटका इथे चेंडू मिड विकेटला पाठवलाय. सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार शेरन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स विअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. या षटकारामुळे धावफलक झटपट पुढे जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावसंख्या 58 आहेत. आणि आता समीकरण 15 चेंडू आणि 16 धावा साई 11 शिर्डी संघाला या धावा बनवायच्या आहेत. 15 चेंडू 16. गोलंदाज स्पर्धेत गोलंदाजीवरती तयार. अजूनही धावा बनवायच्या त्या 15 14 चेंडूमध्ये 14 चेंडू 15. एक बक्षीस या ठिकाणी खास करून घनश्याम सोनेजी याच्यासाठी आलेलं आहे. त्याची वैयक्तिक धावसंख्या 44 आहे. 12 चेंडू त्यांनी खेळलेले आहेत. त्यांनी अर्धशतक पूर्ण केलं तर किरणभाऊ कोते पाटील यांच्या वतीने प्राईज मिळणार आहे. किरणभाऊ कोते पाटील युवा शेट्टी ग्रामस्थ 500 रुपये हे प्राईज निश्चितप्रमाणे असेल घनश्याम सोनेजीसाठी. एक सुंदर फटकेबाजी अगदी आपण पाहतोय. जशी आमच्या आरकेची शेवबाजी प्रसिद्ध आहे ना तशी आता सोनेजीची अर्थातच पप्पू सोनेजीची इथे षटकार चक्रांची आतिषबाजी होताना आपण पाहायला मिळते. आरके यांना मी मनापासून धन्यवाद देईन. रवी शेजवळ सुनील शेजवळ यांचं सुंदर असं काम. आणि इथे
षटकार, नो बॉल. नो बॉल वरती षटकार, पूरे 50. बल्ला तो ऊपर करना पड़ेगा भाई. घनश्याम सोने जी, एकदा जोरदार टाळ्या. अर्धशतक पूर्ण. हा गेला नो बॉल. डियन स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर माननीय धनंजय जाधव यांकडून नो बॉलची अकरान. नो बॉल वरती आलेला एक सूर्यप्रकाशचा षटकार. समीकरण 13 चेंडू 7 धावा. या दरम्यान परत एकदा चेंडू खूप उंची घेतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फ्री हिट, त्यामुळे फलंदाज सुरक्षित असेल. आणि त्या दरम्यान एक सिंगल आली. धाबालक धावसंख्या वाढतीये. संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 68. 3 फलंदाज बाद. 12 चेंडू 6. ओव्हर संपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओव्हर संपली. स्वराज्य सेना यांच्या वतीने खास करून 1100 रुपये घनश्याम सोनेजीसाठी आलेले आहेत, जमा झालेले आहेत. या चेंडूवरती षटकार जर मारला 1000 रुपयाचं पारितोषिक सोनू राजपूत यांच्या वतीने. आणि इथे काय घडलंय? षटकार येणार का? 1 पाव 4 रन चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. या चेंडूवरती जरी षटकार आला तर 1100 रुपये मिळतील घनश्याम सोनेजी यांच्यासाठी. सोनू राजपूत 2100 रुपये मिळतील घनश्याम सोनेजीला. जिंकण्यासाठी धावा ज्या बनवायच्या त्या आता आपण पाहतोय. 2 धावा बनवायच्या बाकी राहिल्यात. षटकार मात्र ऋषी भोसले आणि सोनू राजपूत यांच्या वतीने 2100 रुपयाचा पारितोषिक आहे घनश्याम सोनेजीला. षटकार मारला गेला तर पाहूया. गोलंदाजीवरती तयार आहे. आणि यावेळेचा चेंडू भन्नाट वेग. इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. सुनील नवले आपण पाहतो तो गोलंदाजी मार्क होते. जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावसंख्येचं लक्ष राहिले गेले. पण त्यासाठी इथे झुंज कशा प्रकारची असणार आहे. सामना नॉटआउट जिंकून दिला तरी 2000 रुपये आहेत सोनू राजपूत ऋषी भोसले यांच्या वतीने. या दरम्यान हेलिकॉप्टर शॉट और ये 6 रन. आणि सुपर 8 मध्ये संघ दाखल झालाय नवीन भाऊ शेजवळ यांचा. साई 11 शिर्डी. कॉंग्रॅच्युलेशन. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. आमच्या या खेळाचा झाला हेलो हेलो ठीक. हेलो 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 हेलो